नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विधानसभेच्या तयारीसाठी भाजपचं आज पुण्यात अमित शहांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार आहे। आजच्या संमेलनात विधानसभेचा रोड मॅप ठरवला जाणार आहे। महायुतीत 160 ते 170 जागा मागण्यासंदर्भात चर्चेची शक्यता आहे। कोर कमिटीच्या बैठकीत 160 ते 170 जागा लढवण्यावर चर्चा झाली होती। विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हबाबत राजकीय प्रस्ताव मांडला जाणार आहे। अमित शहा रात्री उशिरा काल पुण्यात दाखल झाले आहेत। आणखी माहिती याबद्दल घेऊयात। आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग पुण्यातून आता आपल्या सोबत आहेत। विनायक, काय सांगशील, काय तपशील या अधिवेशनाबद्दल? सौरभ, भाजपचं हे अधिवेशन जे आहे ते महत्त्वपूर्ण या अनुषंगाने आहे, कारण विधानसभा निवडणुका ज्या आहेत ते तोंडावर आलेल्या आहेत। लोकसभेमधले जे काही हेवेदावे समोर आलेले होते, ज्या चुका झाल्या होत्या, या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी आजच्या अधिवेशनामध्ये सगळे प्रमुख नेते जे आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत। आपण जर पाहिलं तर भाजप सगळ्यात मोठा पक्ष महायुतीतला आहे। 160 ते 170 जागा भाजप लढेल अशी ही माहिती जी आहे काही दिवसांपूर्वी जेव्हा बैठका झाल्या त्या बैठकींमध्ये समोर आलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। आणि आज सुद्धा भाजपला चे सगळे पदाधिकारी जे आहेत, भाजपचे 5000 पदाधिकारीपेक्षा अधिक पदाधिकारी या ठिकाणी येतील। आणि रोड मॅप जो आहे खऱ्या अर्थाने विधानसभेचा भाजपचा कसा असेल, कसं काम पदाधिकाऱ्यांनी पुढील काळात करणं गरजेचं आहे, किती महत्त्वाचा हा संपूर्ण टास्क असणार आहे, या सगळ्या बाबत मार्गदर्शन जे आहे ते आजच्या या अधिवेशनात जे आहे ते भाजप पदाधिकाऱ्यांना केलं जाणार आहे। राज्यभरातले सगळे पदाधिकारी आता सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर यायला सुरुवात झालेला हा प्रमुख गेट आहे अधिवेशनाचा, ज्या ठिकाणी कार्यक्रम भाजपचा होतो या गेटच्या आतूनच सगळ्यांना आतमध्ये सोडलं जाते। साहजिकच आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या अनुषंगानं भाजपने आता कंबर कसलेली पाहायला मिळते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते स्वतः या अधिवेशनाला आलेले आहेत। रात्रीच पुण्यामध्ये ते मुक्कामी आहेत। त्यांचं भाषण जर आपण पाहिलं तर 3 वाजल्याच्या सुमारास त्यांचं भाषण होणार आहे। त्यांचं मार्गदर्शन कार्यकर्त्यांना महत्त्वाचं असणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक चुका ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या, परंतु आता मात्र विधानसभेसाठी पुन्हा एकदा रणशिंग जे आहे ते भाजप फुकतं आणि मार्गदर्शनपर सगळी भाषणं जे आहेत ते भाजपच्या सगळ्या नेते मंडळींची होतील आणि कशा पद्धतीनं पुढील काळात काम करणं गरजेचं आहे। विधानसभा तोंडावर आहे, कुठल्याही नेरेटिव्हला बळी जे आहे ते कोणी पडू नका, अशा सगळे मार्गदर्शनपर भाषणं जी आहेत ती या अधिवेशनात केली जातील। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर भाजप नेमक्या किती जागा या विधानसभेसाठी लढेल हे महत्त्वाचं असणार आहे। काही दिवसांपूर्वीच्या बैठका कोर कमिटीच्या झाल्या, त्यामध्ये चर्चा भाजपच्या अनेक नेत्यांनी केली होती की 160 ते 170 जागा ज्या आहेत ते भाजपने यावेळी लढणं गरजेचं आहे। अधिक जागा आल्यानंतर सत्तेत दावा जो आहे तो जास्त करता येतो आणि त्यामुळेच भाजपचा हा प्रयत्न असणार आहे। परंतु लोकसभेतलं यश जे आहे ते तेवढं भाजपला मिळालं नव्हतं, त्यामुळे आता विधानसभेसाठी भाजपने कंबर कसलेली आहे आणि साहजिकच आजचं हे अधिवेशन जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। विनायक, धन्यवाद या माहितीबद्दल। पुण्यात दाखल होताच रात्री उशिरा अमित शहांची फडणवीसांसोबत बैठक झाली। भाजपच्या अधिवेशनाआधी फडणवीस आणि अमित शहांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे। बैठकीत शहांनी विधानसभेचा आढावा घेतला असल्याची शक्यता आहे। महायुतीत 160 ते 170 जागा लढण्यासंदर्भात कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली होती। यावर काय निर्णय होतोय हे पाहावं लागेल। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्यासोबत आहेत। प्रदीप, महायुतीतल्या सगळ्या पक्षांकडून आपापली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न होतोय। भाजपचं नेतृत्व आज पुण्यात आहे, अधिवेशन भाजपचं होत आहे। काय होऊ शकतं जागा वाटपाच्या अनुषंगानं? सौरभ, आपल्याला माहिती आहे की काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्यावेळेस पुण्यामध्ये दाखल झाले त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विमानतळावरती त्यांचं स्वागत केलं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गाडीमध्येच हॉटेलवरती पोहोचले आणि रात्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक जी आहे ती झाल्याची माहिती सध्या मिळते। जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या भाजपनं राज्यामध्ये लढवाव्यात त्या संदर्भातली काही चर्चा जी आहे ती अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांनी केली आहे का, हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित शहा यांच्याकडे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपची पक्षात्मक स्तरावरती तयारी किती आहे आणि राज्यामधलं विधानसभेचं गणित कसं असेल या संदर्भातली चर्चा जी आहे ती झाली असण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी मंत्रिमंडळ विस्तार, कारण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की तिसरा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो कधी होणार। अनेक आमदारांना या मंत्रिमंडळामध्ये खरं तर संधी जी आहे ती मिळणं अपेक्षित आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हा मंत्रिमंडळ जो आहे तो होतो का, किंवा केंद्रीय हायकमांडकडून याला मान्यता मिळते काय, पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र